उद्या पूर्ण भारत देशामध्ये एकाच वेळेस सकाळी 8 वाजता मतमोजणीचं काम सुरू होईल। नागपूरमध्ये पण आपल्याकडे 2 पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आहे, त्याची तयारी पूर्ण बऱ्यापैकी झालेली आहे। आज सकाळी आम्ही रंगीत तालीमसुद्धा घेतलेली आहे, जेणेकरून आज काही अडचणी असल्या त्या उद्या आम्हाला सॉल्व्ह करता येईल आणि उद्या टाईमला काउंटिंग सुरू होईल आणि टाईमवर काउंटिंग संपेल याची दक्षता प्रशासनाने घेतलेली आहे। जवळपास दोन्हीकडे 6 रूम्स आपण बनवले आणि प्रत्येक रूममध्ये 20 टेबल लावले, जेणेकरून एकाच वेळेस 120 EVMची मतमोजणी होईल। आणि सगळ्यात पहिले आपण सकाळी 8 वाजता स्ट्रॉंग रूमचं सील तोडल्यावर सगळ्यात पहिले आपण 8 वाजता बॅलेट पेपर पोस्टल बॅलेटची काउंटिंग करू आणि ते झाल्यावर 8:30 वाजता EVMची काउंटिंग सुरू करू। आमचा अरेंजमेंट्स पूर्ण झालेले आहे। काउंटिंग एजंट, काउंटिंग सुपरवायझर, काउंटिंग सगळा स्टाफ, पोस्टलचा स्टाफ, ETPP सगळा स्टाफ आपण अलॉट केलेला आहे आणि आमचा प्रयत्न हाच राहील की 3 ते 4 वाजतापर्यंत सगळे EVMचे राऊंड आम्ही संपू आणि त्याच्यानंतर जे मॅन्डेटरी 5% व्हीव्हीपॅटचे स्लिप्स मोजायचे आहेत त्या व्हीव्हीपॅटचे स्लिप प्रत्येक LAC मध्ये आपण ते मोजण्याची प्रक्रिया सुरू करू। जरी दोन्ही मतदारसंघ जर बघितले जवळपास 2 ते 2.5 हजार मतमोजणी कर्मचारी आहे आणि तेवढेच दोन्ही मतदारसंघ मिळून पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आपण अपॉइंट केलेले आहेत। त्यामध्ये CRPFचे पोलीसमॅन आहे, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे आणि डिस्ट्रिक्ट पोलीस फोर्स सुद्धा त्याच्यामध्ये आपण डिप्लॉय केलेले आहे। त्याच्यामध्ये आपण APMC मार्केट आज उद्या आणि परवा बंद केलेलं आहे ऑर्डर काढून आणि ज्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड आहे, काउंटिंग एजंट आणि काउंटिंग आमचे ऑफिसर त्यांनाच इथे अलाउड आहे, बाकी कोणालाच इथे अलाउड केलेलं नाही आहे। ट्रेंड आमचा जवळपास 3-4 पर्यंत येऊन जाईल, परंतु हे स्टॅट्युटरी प्रोसेस आहे, कसलीही चूक आपल्याला याच्यामध्ये अलाउड नाही आहे। त्यामुळे टॅब्युलेशन करणे हे करणे संध्याकाळी होऊ शकते किंवा रात्र पण होऊ शकतं।